सोमेश्वर महादेव मंदिर आहे। आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात। मंदिर प्राचीन आहे पण या ठिकाणी रिनोव्हेशन केलेलं दिसतंय आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सुंदर असं मंदिर आहे पण या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला जागा नाहीये, तर आपण इथूनच बाहेरून दर्शन घेऊयात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा सर्व बाजूनी याला नर्मदा मैयाचा किनारा आहे आणि या नर्मदा मैयाच्या किनारी स्थापित असलेलं हे सुंदर असं मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचं घुमट आहे। नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी सोमेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हा जो रस्ता आहे, आपण तिथून आत आलो होतो त्याच रस्त्याने बाहेर जायचंय आणि पुढे गेल्यावरती उजव्या बाजूला वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा सरळ मार्गस्थ व्हायचं आपल्याला। हे गावात जाणारे डाव्या बाजूचे रस्ते आहेत, त्यांनी वळायचं नाही कुठंच। या सरळ मार्गाने आपल्याला नर्मदा मैया उजव्या हाताला ठेवून चालू ठेवायचंय। नर्मदे हर। थोडंसं पुढे आल्यानंतर या रस्त्याने उजव्या बाजूला रिबीन लावलेले आहेत, त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे। मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर गावातून आपण बाहेर पडलोय। मंदिरापासून साधारण 200-250 मीटर वरतीच हा पगदंडी मार्ग लागलेला आहे आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर हा मार्ग बघा एका घरातल्या शेड मधून चाललाय आणि ह्या शेड मधून आपल्याला पलीकडे बाहेर पडायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। नर्मदे हर। आणि डाव्या बाजूनी परत एक उजव्या बाजूला आपल्याला टर्न दिसतोय, तर त्या उजव्या बाजूला जायचंय। त्या ठिकाणी निशाणी लावून ठेवलेली आहे लाल कलरचा कपडा, म्हणून आपल्याला हे कळतंय की आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथून आलोय आपण। आल्यानंतर या दोन घरांच्या मधून एक पगदंडी मार्ग आहे, त्या पगदंडी मार्गाने आपण चाललोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पगदंडीने या सिमेंटच्या मार्गावरती उतरल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जायचंय। उजव्या बाजूला नर्मदा मैया आहे आणि त्या ठिकाणाहून जायला मार्ग नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण या डाव्या बाजूने सरळ मार्गस्थ होऊयात। बघा इथं आल्यानंतर हा जो आपल्याला आडवा रस्ता लागलेला आहे, तो आडवा रस्ता क्रॉस करून ह्या गेटच्या आतमधून आपल्याला पलीकडे जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा मार्ग आहे, आतमधून चाललोय आपण। या ठिकाणी वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आहे असं वाटतंय आणि आपल्याला सरळ जायचंय। आपण अशा प्रकारच्या या मार्गाने चाललोय। या ठिकाणी पाणी आहे खाली, काय आहे हे माहित नाही, पण इथून पाण्याचा सप्लाय होत असेल कुठेतरी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथपर्यंत आल्यानंतर इथून आपल्याला आता उजव्या बाजूला बाहेर पडायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या सरळ मार्गाने आपल्याला बाहेर जायचंय। इथं हा जो डाव्या बाजूचा मार्ग आहे हा कार्यालयात गेलेला आहे, त्या मार्गाने जाता या सरळ मार्गाने बाहेर पडायचं आपल्याला। या ठिकाणी पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला वळायचंय, कारण पुढे मार्गच नाही कुठला, त्याच्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय। मोठं असं जलशुद्धीकरण केंद्र आहे हे। पूर्ण जिल्ह्याला या ठिकाणाहून पाणी सप्लाय होत आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे आता, आणि उजव्या बाजूला वळाल्यानंतर या जलशुद्धीकरण केंद्रातून आपल्याला बाहेर पडल्यावरती आपला परिक्रमेतला मार्ग सापडेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या गेट मधून आता आपण बाहेर पडलोय आणि आपला सरळ मार्ग चालू आहे। जर आपण गावातून आलो असतो तर कदाचित या बाजूच्या शेतातल्या रस्त्याने आलो असतो,
रामकृष्ण हरी नर्मदे. आपण ज्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी स्वीकारली तिथून पुढे साधारण 4 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी हे रणापूर गाव लागलेलं आहे. समोर जी वस्ती दिसते ही रणापूर गावाची वस्ती आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रणापूर गावाच्या सुरुवातीला आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते लागलेत. त्यापैकी आपल्याला डाव्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. हा उजवा मार्ग गावात जात असेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या मार्गावरती बघा समोर आपल्याला रिबीन अडकवलेला दिसतात आहे. चालत चालत थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी रणापूर गावाचा चौक आलेला आहे आणि या चौकातून आपल्याला उजव्या दिशेने सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ चालत राहायचंय, कुठंच वळायचं नाही आपल्याला. या ठिकाणी थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय, उजवीकडे वळायचं नाही अजिबात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राणापूर गावातून सरळ सरळ आपण मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा आपल्याला नर्मदा माईचं दर्शन झालेलं आहे. नमामि देवी नर्मदे. आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा जो सरळ रस्ता चाललेला आहे तो पुढे जाऊन संपणार आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी डाव्या मार्गाने खाली उतरायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथं आल्यानंतर बघा हे आश्रम आहे. या आश्रमाच्या गेटच्या आतूनही तुम्ही जाऊ शकता आणि आश्रमाच्या शेजारून एक मार्ग खाली गेलेला आहे नर्मदा मैयाच्या किनारी, त्या मार्गाने जाऊ शकता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उतरून खाली आल्यानंतर या ठिकाणी पगदंडी मार्ग आहे, त्या पगदंडी मार्गाने जायचंय. सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या खूप जवळून चाललोय. खाली बघा वाळूचा मार्ग आहे सगळा हा. इथपर्यंत नर्मदा मैयाची वाळू आहे आणि आपण या पगदंडी मार्गाने चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा आपला तटातटाने मार्ग चालू आहे. आता थोडासा खूप कडेकडेने मार्ग आहे. या जो मार्ग कोरलेला आहे त्यापासून, त्याच्यामुळे थोडस सावकाश जावं लागतंय आणि मार्गाला उतार पण जास्त आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा आपला नर्मदा मैयाच्या तटातटाने साधारण 3.5-4 किलोमीटर झाले परिक्रमेतला प्रवास चालू आहे. अजून किती आपल्याला नर्मदा मैयाच्या तटाने जायचं माहित नाही, पण जेवढा तट जास्त लागेल तेवढा आनंदच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे बघा हा. आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने चाललोय. नवीनच चालू झालेला मार्ग दिसतोय हा, कारण अजून हे झाड झुडपं आहेत ते पाऊल वाटेतून बाजूला गेलेले नाहीयेत. याचा अर्थ हा नवीनच मार्ग चालू झालाय आणि या मार्गाने परिक्रमावासी सुद्धा कमी दिसत आहेत आपल्याला. कालपर्यंत पाठीमागे 10-15 जण, पुढे 10-15 जण असे दिसायचे, पण आज या मार्गामध्ये एकदाच 3-4 जण दिसले, परत कोणी दिसलेलं नाही आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आल्यानंतर बघा एक लाल कपडे इथं वरती लावलेले आहेत. या लाल फडक्यांपासून आपण वरती चढतोय आता. काहीतरी कारण असेल म्हणून लावलं असेल लाल कपडे. वरती चढून आल्यानंतर वरती शेताच्या कडेने आपण मार्ग शोधतोय, कारण खाली रेती जास्त असल्यामुळं तो मार्ग वरती काढला होता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपला रस्ता कुठंतरी हरवलाय. आपण या ठिकाणी बघा या कपाशीच्या शेतातून मार्ग शोधत शोधत चाललोय. एका शेतकऱ्याने जवळच्या गावाचा मार्ग दाखवलाय, तर आपण त्या मार्गानुसार चाललोय आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मग आपण आता इथपर्यंत आलोय आणि हा जो सरळ मार्ग दिसतो त्या सरळ मार्गाने आता आपण मार्गस्थ व्हायचंय. कसं आहे, आपण तिथून वरती चढलो ना, तिथंच आपला कुठेतरी रस्ता चुकलाय. त्याच्यामुळं एका गावातल्या माणसाला इथे शेतात विचारलं तर त्याने आपल्याला हा मार्ग दाखवलाय. नर्मदा मैयाचा तट तर आपला सुटलाय आता. याचा अर्थ आपण दुसऱ्या गावात चाललोय कुठल्या तरी. बघूयात आता कुठं जातोय ते.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ मार्गाने पुढे चालत आल्यानंतर साधारण 2 किलोमीटर आपण त्या चुकलेल्या मार्गातून आलेलो आहे. त्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलाय, त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला जायचंय. या डाव्या मार्गाने आपण जर गेलो तर पुढे गाव लागणार आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वाटलं होतं आपला मार्ग चुकलाय म्हणून, पण असं काही झालेलं नाहीये. पुढे नर्मदा मैयाच्या तटातटाने तो मार्ग बंद आहे. त्याच्यामुळे तर त्या ठिकाणी मार्गामध्ये खुणा लावून रिबीन लावून शेतांनी तो मार्ग बाहेर काढलेला आहे. आणि पुढे जे मालसर गाव आहे त्या मालसर गावाकडे न जाता आपण आता इथं दुसरं गाव आहे सुरासामल म्हणून, त्या गावापर्यंत चाललोय. हा मार्ग आहे. कारण इथल्या शेतकऱ्यांना विचारलं की जो पलीकडचा पगदंडी मार्ग होता तो चालू होता का, कारण आपण त्या खुणांनी वरती आलो होतो. तर ते शेतकरी म्हटले की तो मार्ग वाहून गेलेला आहे, तिथं मार्ग राहिला नाही, त्याच्यामुळे तर तो वरतून काढून दिलाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या रस्त्याने सरळ चालत राहायचंय. या ठिकाणी सरळ आल्यानंतर बघा सरळ रस्ता जातोय आणि मेन रोडला जाऊन भेटतोय. आणि या गावातल्या डाव्या बाजूच्या मार्गाने गेलो तर आपल्याला सरळ भोलेनाथाच्या मंदिरापर्यंत हा रस्ता नेईल. आपण डाव्या बाजूने जाऊयात. या डाव्या बाजूला आपण वळाल्यानंतर समोर जो ट्रॅक्टर लावलेला दिसतोय त्या ट्रॅक्टरच्या शेजारून आपल्याला मार्गाने जायचंय. पूर्ण गाव क्रॉस करून आपल्याला पलीकडे जावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर हा आपल्याला गावातला सिमेंटचा रस्ता लागलेला आहे. हा जो सरळ मार्ग आहे तो आता आपल्याला वरती चढत जायचा आहे आणि हे पूर्ण गाव पार करून मध्यभागी जायचं असेल कदाचित. अशा प्रकारे या गावातून आपण सरळ सरळ मार्गस्थ होतोय. हा मुख्य रस्ता कुठं सोडायचा नाहीये. उजव्या डाव्या बाजूला मार्ग येतील त्या मार्गाने न जाता या मुख्य रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाला लागल्यापासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महादेवाचं मंदिर लागलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या महादेव मंदिरापासून आपण थोडस पुढे येतोय आणि या ठिकाणी जे मंदिर आहे तिथं आपण आज आसन लावतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 38व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण सुरासामल या गावातील भैरवनाथ मंदिरामध्ये आसन लावलेलं आहे. आज आपण या ठिकाणी विश्रांती करून उद्या पुढे मार्गस्थ होणार आहोत. भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.